कष्ट पेरतो घाम शिंपतो सडा शिवारी सोन्याचा जग पोशिंदा गडी हा खंदा सलाम त्याला मानाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र बदलतं हवामान, पाण्याची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळं अनेक शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळवणं कठीण होत आहे. अशाच परिस्थितीचा सामना करत असताना हार न मानता नवनवीन संधींचा शोध घेत यशाची वाट निर्माण करणाऱ्या प्रगतशील महिला शेतकरी म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले वांजळे वस्तीतील सुषमा शशिकांत नाळे. सुरुवातीला त्या पारंपरिक पद्धतीनं शेती करत होत्या. मात्र पाण्याची कमतरता आणि इतर विविध अडचणींमुळे शेतीतून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नव्हता. त्यामुळे शेतीला पूरक आणि शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. याच प्रवासात त्यांना मुक्त संचार गोठा ही आधुनिक आणि वैज्ञानिक संकल्पना समजली आणि त्यांच्या दुग्ध व्यवसायाला नवी दिशा मिळाली. मान मातीचा सन्मान बळीराजाचा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलोय फलटण तालुक्यामध्ये वांजळे या गावामध्ये. हे गाव दुष्काळी परिस्थितीमध्ये मोडलं जातं. हे गाव फलटणच्या पूर्व भागामध्ये आहे आणि आज तो माझ्या पाठीमागे जो गोठा बघताय तो याच दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये नंदनवन फुलवल्यासारखा गोठा फुलवला आहे आणि हा फुलवला आहे सुषमाताई यांनी. आणि आज आपण त्यांच्याशी याच गोष्टींविषयी बातचीत करणार आहोत. ते पशुपालन कशा पद्धतीनं करतात, दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं करतात हे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. परंतु एक गोष्ट, आपल्या पाठीमागे जो बॅनर्स दिसत आहेत किंवा हे जे माहिती फलक दिसत आहेत हे कशाचे आहेत? शेतकरी बांधवांना तुम्हाला कल्पना आली असेलच की आज आपण आलोय सुषमाताई यांच्या गोठ्यावरती. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुषमाताई नमस्कार. तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. तर मला एक तुमची छोटीशी ओळख करून द्या. माझं नाव सुषमा शशिकांत नाळे. दुधेबावी या ठिकाणावरती वांजळे वस्ती यावरती आमचं मोर्या डेअरी फार्म आहे. या फार्मवरती आमच्या एकूण 65 गायी आहेत. एक छोटी मोठी सगळी मिळून एक 65 आहेत. या व्यवसायाला सुरुवात कधी केली आणि हा व्यवसाय निवडण्यामागची काय कारणं होती तुमची? का निवडला हा व्यवसाय? हा व्यवसाय म्हणजे एक सुरुवातीला आमच्याकडं म्हणजे वडलोपारची 2 ते 3 गाया होत्या आणि त्याचंच दररोज नित्यनेमानं थोडंफार काम करत होतो. म्हणजे एक सासू सासरे होते ते त्यावेळी काम करत होते. पण नंतर मग त्यांचं काम कमी झाल्यानंतर अजून एक घर खर्चासाठी एक 2-3 गाया आम्ही एक्स्ट्रा गेल्या. एकूण 5 झाल्या गाया. पण मग त्या 5 गायात खायला टाकणे, शेण काढणे, पाणी दाखवणे या ह्याच्यात एकूण दिवस जातच होता. पूर्ण दिवस जात होता आणि ते काम करतच होतं. पण त्यावेळी एक गोविंदची टीम आली आणि त्यांनी एक संकल्पना सांगितली की एक फ्री हाऊसिंग म्हणजे मुक्त संचार गोठा होतो किंवा असतो. मग त्यावेळी आम्ही थोड्याफार खर्चात म्हणजे कमी खर्चात एक झाड होतं, त्या झाडाच्या साईडला थोडीशी जाळी लावून आम्ही त्या मोकळ्या सोडल्या. पण त्यावेळी एक आमचे वडील ते म्हणत होते की नाही हे शक्य नाही, मारतात की नाही असं होतच नाही. मग त्यांनी त्या गोविंदच्या टीमने आम्हाला सांगितले की हा होता आपण एक करूया, सुरुवात करूया. मग आम्ही कमी खर्चात त्याला जाळी हे करून ते सोडल्या. एखादी अशी होती की ती मारत होती. मग त्यांनी पुन्हा पायकूट घालणे हे ते कल्पना दिली. मग त्यावेळी एक 5 ते 4 गयात सुरुवात केल्यानंतर त्यात आमचं 1 तासात ते काम पूर्ण व्हायला लागलं. मग थोडे एक 4-5 ह्याच्यात बऱ्यापैकी आम्हाला फायदा व्हायला लागला.
फायदा असा की म्हणजे काम एका तासात सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास हे काम होऊन जात होतं. मग दिवसभर रिकामं. मग तिथून एक पुन्हा एक्स्ट्रा म्हणजे 1-2-3 गाया घेतल्या, अशा 10 झाल्या. पण ते काय म्हणतात ना, नशिबानं साथ देणं, त्या 10ला पुन्हा आमच्या कालवडीच होत गेल्या. बाकीच्याला होत नाहीत. म्हणजे ते बोलतात की अंतुल्या की ते होतात, पण नशिबाची साथ म्हणतात ना की ते त्यांना आणखी एक्स्ट्रा कालवडीच झाल्या. त्या 10 ह्या 10 मिळून एक 20-25 ह्याचा गोटा झाला. मग ते 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास हे काम करून आम्ही दिवसभरात मोकळं काम होत होतं. मग त्यातून असा फायदा होत होत एक 65 पर्यंत, एक 2 गायीपासून आम्ही 65 गायीपर्यंत प्रवास पूर्ण केला. अरे वा वा वा. ताई, तुम्ही आत्ता मुक्तसंचार गोठा तुम्ही टाकला असं सांगितलं, तर एकंदरीत मुक्तसंचार गोठा टाकल्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता आणि मुक्तसंचार गोठ्याचा काय फायदा तुम्हाला जाणवला आणि मुक्तसंचार गोठा म्हणजेच का टाकला, त्याचं कारण काय होतं? फायदा असा, पहिली गोष्ट झाली की जे अख्ख्या दिवसभराचं काम आम्ही करत होतो की नाही का, सकाळी उठल्यानंतर शेण काढणं, पाणी दाखवणं, चारा टाकणं, मग ते काम आमचे पूर्ण सकाळी 1-1.5 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तास, त्यात पूर्ण अख्खा दिवस आम्हाला रिकामा घावला. आणि त्यातून फ्री हाऊसिंगमध्ये हे झालं की त्यांचं आजार पण कमी झालं. म्हणजे जे बांधून असल्यानंतर पायाच्या खुरा वाढणं किंवा एका जागेवरती बसल्यानंतर मस्टॅटिसचे प्रॉब्लेम, डॉक्टर आमच्या गोट्यावरती पहिले 1 दिवसाआड 2 दिवसाआड यायचे, पण आता असं झालं की फक्त सिमेंट्सच भरायला आमच्या गोट्यावरती डॉक्टर यायला लागले. बाकी खर्च म्हणजे पूर्ण बंदच झाला म्हणले तरी चालेल. आणि मुक्तसंचार गोट्यामध्ये शेणाचा हा फायदा झाला. बंदिस्त गोट्यामध्ये शेण उचलून ह्याच्यावरती टाकल्यानंतर ते जसंच्या तसं राहतं, पण मुक्तसंचार गोट्यामध्ये कोंबड्या त्यांच्या पायाने जे हे केलं ते अगदी चहा पावडर सारखं विस्कटलेलं झालं. आणि त्यात गोमूत्र आणि हे बाकीचं हे मिक्स झाल्यानंतर त्याच्या उत्पादनाला पण फायदा जास्त झाला, गुणवत्ता वाढली. अच्छा 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 अच्छा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला अशा पद्धतीनं मुक्तसंचार गोठ्याचे फायदे झाले. मान मातीचा सन्मान बळीराजाचा. ताई, खरंच खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही आम्हाला मुक्तसंचार गोठ्याचे फायदे सांगितले. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही संगोपन कशा पद्धतीने करता, म्हणजे तुमचा गोठ्यामध्ये दिवस कसा जातो आणि एकंदरीत हे व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? या 65 गाईमध्ये सर अख्खा दिवस नाही काम करत, नाही का बांधण हे करणं असं अख्खा दिवसाचं नाही काम चालत. सकाळी 5 वाजल्यानंतर उठल्यानंतर सगळे बाहेर असतात, त्यावेळी आम्ही ट्रॅक्टरने कुटी टाकली जाते सगळ्या गव्हाणीत अशी, आणि मग ते सोडल्यानंतर ज्याचे त्याचे आपल्या जागे होतात तिथे धरून आणणं, बांधणं, सोडणं ह्यात आमचा पूर्ण टायमिंग वाचतो. म्हणजे ज्याच्या ज्याच्या प्रत्येकाच्या जागेवरती येऊन थांबतात. नंतर ते झाल्यानंतर लगेच त्याच गव्हाणीत पेंड वगैरे टाकली जाते, धारा काढल्या जातात. ते काम 1-2 तासात होतं. ते काम झाल्यानंतर अख्ख्या दिवसभरात आमचं दुसऱ्या कामाला सुरुवात होते, जिथे की शेतातलं पाणी पाजणं. बोलताना जसं बाकीच्याला असं 65 गाई बापरे कधी हे काम होणार, पण हे काम आमचं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तासात म्हणजे सगळं सिस्टमॅटिकली आहे. त्याच्यामुळं कटर आहे, खायला घालायला दूध मशीन आहे, त्याच्यामुळे 2 तासात सगळं काम व्यवस्थितरित्या होऊन जातं. तो पूर्वी जो गोठा होता त्यात किती वेळ जायचा तुमचा? त्या पूर्वीच्या गोट्यात आमचा अख्खा म्हणजे 1-4-5 गायी आहेत, त्याच्यात अख्खा दिवस जायचा. म्हणजे की त्यांना इथं बांध, तिथं बांध, सावलीला बांध, सोड, खायला टाक, पुन्हा ते शेण उचल, 1 तास झालं की थोडं पडलं की जे भरून आहे. बांधल्यानंतर कसं त्याच जागेवरती बसणं आणि त्याच जागेवरती उठणं असतं ना, मग भरू नये म्हणून सारखं कंटिन्यू म्हणजे एक माणूस तर कंटिन्यू अख्खा दिवस त्यातच राहत होता. आणि ह्या मुक्तसंचार गोठा केल्यामुळे एक बांधणं सोडणं तर ते लांबच, पण शेण उचलणं हे ते पूर्ण काम बंद झालं ना त्या गोठ्यात. तर आता मला एक पुढचा त्याचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हा प्रश्न आता तुमच्या गोठ्यामध्ये खूप सुंदर पद्धतीच्या गायी आहेत, म्हणजे 65 गायी आहेत, एकदम चांगल्या शरीरयष्टीने चांगल्या गायी आहेत, सुदृढ गायी आहेत, निरोगी गायी आहेत. तर यांचं तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं पाहता? म्हणजे एवढ्या गायी सांभाळायचं म्हटल्यानंतरनं खूप सारं चाऱ्याचं व्यवस्थापन करावं लागत असेल, तर ते कशा पद्धतीनं तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन गोठ्यामध्ये असतं? आमच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये एक सीझनला जसं आमचा भाग बघितला तर दुष्काळी पट्टाच मानला जातो. पण थोड्याफार पाऊस झाल्यानंतर एक सुरुवातीलाच सगळ्या म्हणजे 1 टाईम सगळीकडे मका करतो आणि एक शेणखत वगैरे असल्यामुळे मका हाईट भरपूर घेते. आणि एका टायमिंगला केल्यानंतर
ते पुन्हा लगेच कट करतो. म्हणजे नाही का पूर्ण ते पीक होईपर्यंत 3 महिन्यापेक्षा एक्स्ट्रा 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. पण मग मुरघासाची जे करतो आम्ही त्याच्यात 1-1.5 महिना कालावधी वाचला जातो. त्यात दुसरं पीक निम्मं उभं राहतं. 10 एकर शेती आहे, त्यात आम्ही मका करतो, सुपर नेपियर आहे आणि सीझनला एक कमी खर्चात जेव्हा मका जास्त उपलब्ध होते तेव्हा आम्ही बाहेरून मका विकत घेतो आणि ती एकदम 1 वर्षभर पुरेल अशी एक साठा करून ठेवतो. आणि जे काय म्हणतात ना, गहू निघाल्यानंतर म्हणजे बाकीची लोक ते पेटवून टाकतात, पण आम्ही तीच गोळा करून त्याच्यात थोडंसं गुळाचं पाणी वगैरे टाकून ती एक एक्स्ट्रा म्हणजे एकत्र करून ठेवतो. ह्याचे हरभऱ्याचे काढ, नंतर कडबा 1 वर्षभर पुरेल असं एवढं सगळं आणतो आणि त्यात मेथी घास हे सगळं वापरून थोडा म्हणजे सुका चारा, ओला चारा, मुरघास असे 3-4 प्रकारचे एकत्र करून त्यांना वर्षभर पुरेल असा चारा साठवून ठेवता. म्हणजे तुम्ही TMR पद्धतीचा चारा तुमच्या जनावरांना देता. अच्छा. तर ताई, आता तुम्ही मुरघास हा शब्द वापरला. उत्तम पद्धतीचं चाऱ्याचं व्यवस्थापन आज तुमच्या गोठ्यावरती आहे. तर थोडा मुरघासाविषयी आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती. बरेच पशुपालक मुरघास तयार करत असतात. तर तुम्ही गुणवत्तापूर्ण मुरघास कशा पद्धतीनं तयार करता आणि त्याच्या पाठीमागचं जे तंत्र आहे ते कशा पद्धतीचं आहे? गुणवत्तापूर्ण मुरघास म्हणजे एकदा पहिले बियाणाची निवड, म्हणजे एक उत्तम प्रतीचं बियाणं निवडल्यानंतर नाही का त्याचा भरघोस उत्पादन मिळतं. मग एक चांगल्या पद्धतीचं बियाणं निवडतो, त्याची एका वेळी पेरणी करणं म्हणजे एक कटिंग करताना एका वेळी सगळं निघतं. मग ते एका वेळी कटिंग केल्यानंतर आणल्यानंतर 1-2 दिवसात ती प्रोसेस असते. म्हणजे एक जास्त प्रोसेस लांबली गेली तर ते खराब होणं किंवा बुरशी लागणं ही प्रक्रिया असते. मग त्यावेळी 1-2 दिवसात हे सगळं करतो. कट केल्यानंतर थोडंसं सुकवल्यानंतर त्यातलं पाण्याचं म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं. ते प्रमाण कमी करण्यासाठी एक दिवस सुकवलं जातं. नंतर ते आणून एक चांगल्या प्रकारे म्हणजे ट्रॅक्टरनं किंवा JCBनं प्रेस करतो. म्हणजे तो पूर्ण प्रेस झाला चांगला की त्यातले हवा निघून जाते, म्हणजे बुरशीचं प्रमाण कमी होतं. मग ते चांगल्या पद्धतीने झाकून ठेवतो. झाकून ठेवल्यानंतर तो एक 45 दिवसात खोलल्यानंतर त्याचा एक कवटासारखा छान अशी स्मेल येते. ती स्मेल आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा मुरघास तयार झाला असं आपण म्हणतो. मग तो चांगला प्रतीचा मुरघास तयार करतो आणि ते सगळं मिळून एकत्र एक गायांना जसं आपण खाताना लोणचं वापरतो किंवा लोणचं खातो तसा त्यांना थोडं एक बाकीच्या हिरव्या चाऱ्याबरोबर ते सुद्धा वापरतो आम्ही. अच्छा. आता तुम्ही तुमच्या गोठ्यावरती किती मुरघास तयार करून ठेवलाय? एक आमच्या गोठ्यावरती आमचे एक 200-250 टनाचे बंकर बांधून ठेवलेत. मग तेवढा आम्ही मुरघास वर्षभर पुरेल असा करून ठेवतो. अच्छा, मुरघास म्हणजे वर्षभर पुरेल असा तयार करून ठेवता. ताई, एक आम्हाला मुरघासाविषयीचे जे फायदे आहेत ते फायदे सांगा. आज बरेच पशुपालकांना ते फायदे माहिती नसतात, तर ते फायदे आम्हाला ऐकायचे. मुरघासाचं कसं मका ज्यावेळी आपण एका वेळी हे करतो तेव्हा ती एक चिकात आलेली, जेणेकरून असा तो दाबला तर त्यातून दूध निघतं. मग ते गायांना ना म्हणजे जास्त कमी असले तरी दुधाचं प्रमाण कमी होतं आणि जास्त वाढले तरी म्हणजे एक कठीण दाणा झाला तरी त्यातलं दूध म्हणजे त्यांना मिळतं असं प्रोटीन किंवा ते मिळत नाही. पण मग मुरघास केल्यानंतर आपल्याला ते चांगल्या प्रतीचं खाद्य त्यांना भेटतं आणि मुरघास केल्यामुळं एक वर्षभर जसं आपण हिरवा चारा काढल्यानंतर थोडा चिकात आल्यानंतर संपावं म्हणून आपण लवकर सुरुवात करतो आणि ते कट होताना लेट होतं. मग त्यात दुधाचं एकसारखं प्रमाण म्हणजे खाद्याचं एकसारखं प्रमाण त्यांना राहतच नाही. मग मुरघास केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा त्यांना वर्षभर म्हणजे एकसारखा वर्षभर पुरेल असा चारा त्यांना मी तयार करून देतो. अच्छा. की आहाराविषयी तर तुम्ही सांगितलंच, परंतु फक्त आहार देऊन उपयोगाचं नसतं पशुपालनामध्ये. त्यासाठी तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीड म्हणजे वंशावळ चांगली असणं, गायींची वंशावळ चांगली असणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं तुमचा एकंदरीत या गोठ्यामध्ये ब्रीडिंगचा कार्यक्रम कशा पद्धतीनं असतो, कशा पद्धतीनं ब्रीडिंग करता याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. एचपमध्येच हे करतो आणि गोविंद कामधेनू वंश सुधार योजना त्यांच्याकडून एक अल्प दरात आम्हाला सिमेंट्स उपलब्ध करून देतात. ते त्याच्यामुळं फायदा असा की एक अल्प दरात सिमेंट्स पण भेटतं आणि एक उच्च प्रतीची वंशावळ भेटते. आता आमच्या गोट्यात जर्सी एचप आहेत एक 35-40 पर्यंत त्या पोहोचतात. दूध देण्याची क्षमता आहे, 40 लिटर दूध क्षमता आहे
आणि उच्च म्हणजे आमच्या इथं वातावरण ऊन जास्त प्रमाणात असतं, त्या वातावरणात ते तग धरून राहतात. हे म्हणजे नवीन सुधार बऱ्याच कालवडी आहेत की सर असं सांगायला झालं की एकही गाय, एवढ्या 65 गायामध्ये आम्ही एकही गाय न विकत घेता घरी बनवलेल्या कालवडी आहे. अरे वा वा वा, खूप खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे या सगळ्या गायी तुम्ही तुमच्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत आणि एकंदरीत त्याचा तुम्हाला फायदाही होते. तर आत्ता तुम्ही सांगितलं की 35 ते 40 लिटरच्या दरम्यान तुमच्या सगळ्या गायी आहेत. तर एकंदरीत दूध देणाऱ्या गायी किती आहेत आणि कालवडी किती आहेत गोठ्यावरती? दूध देणाऱ्या गायी आमच्या एक 35 ते म्हणजे 35 पर्यंत आहेत. त्यात कालवडी म्हणजे एक गोविंद वंश सुधार योजना, ते योजनेत शॉर्ट सिमेंट्स, 6 सिमेंट्स असे बरेच भेटतात. मग कालवडी आणि त्यांची उत्पादन घेण्यासाठी ते शॉर्टेज सिमेंटच आम्ही भरलं जातं. ते बाहेर न घेताना एक त्याला जास्त पैसे द्यावे लागतात, पण या योजनेतून आम्हाला कमी म्हणजे निम्म्या दरातच सिमेंट्स भेटलं जातं. अच्छा अच्छा अच्छा, ओके. तर ताई खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही गोठ्यामध्ये ब्रीडिंग करताय आणि त्याचं रूप आम्हाला इथं दिसतंय, कारण ते गायींच्या म्हणजे चेहऱ्यातूनच दिसतंय की ते गायी कितीही आहेत किंवा ब्रीडिंगच्या किंवा उच्च वंशावळीच्या आहेत. खूप सुंदर. मान मातीचा सन्मान बळीराजाचा. फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत तुम्ही जे ब्रीडिंग केले त्याचा फायदा काय आहे आणि या ब्रीडिंगमुळे तुमच्या गोठ्यामध्ये काय सुधारणा झाल्या याविषयी आम्हाला ऐकायचं. ब्रीडिंगचा फायदा म्हणजे पूर्वी गाया पाळतच होत्या, पण एक त्यांचं दूध कसं एक 10 लिटर 20 लिटर त्याच्यापेक्षा त्यांची मर्यादा नव्हती. पण मग ही गोविंद कामधेनू वंश सुधार योजना आहे ना, या योजनेतून एक अल्प दरात सिमेंट्स भेटलं. त्या सिमेंट्समधून आम्हाला एक उच्च वंशावळ निर्माण झाली. त्या उच्च वंशाळीत आमच्याकडं ज्युपिटर, टायसन असे बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च वंशाळीच्या कालवडीत जे आपण 10 पाळत होतो आणि त्याचं एक दूध जात होतं प्रत्येकी गायचं 20 लिटर ते 30 लिटर. पण ह्या योजनेच्या माध्यमातून जे गोविंद कामधेनू वंश सुधार योजना आहे, या योजनेतून आम्हाला उच्च वंशावळ मिळाली आणि त्या वंशावळीतून सर आम्हाला एक 35+ 40पर्यंत आमच्या गोट्यावरती क्षमता देणाऱ्या गाया निर्माण झाल्या आणि ज्या अशा झाल्या की त्या मस्टॅटिस, ताप वगैरे ह्याला बळी पडत नाहीत. एक चांगल्या प्रतीच्या कालवडी आम्हाला त्यातून मिळाल्या. अच्छा ताई, आम्ही एक आत्ताच बातमी तुमची ऐकली की तुम्हाला महाराष्ट्रामधून तुमच्या गायीचा 3रा क्रमांक आला आहे. ज्या उष्णता सहन करणाऱ्या गायी आहेत, अतिउष्णतेमध्ये राहणाऱ्या किंवा सर्व्हाइव्ह करणाऱ्या गायींमध्ये तुमचा 3रा क्रमांक महाराष्ट्रातून आला आहे. म्हणजे यावरूनच समजतं की तुमचं ब्रीड काय क्वालिटीचं आहे. तर ताई मला याविषयी थोडी माहिती द्या की ही काय कन्सेप्ट होती किंवा कशा पद्धतीनं तुमचा क्रमांक आला तुमच्या गायीचा. त्यांची म्हणजे एक आम्ही ह्या सगळ्या कालवडी आमच्या घरीच तयार केल्या आहेत. असे एकही कालवड किंवा ह्या 65 गायामध्ये आतापर्यंत पोहोचलो आम्ही, त्यात एकही कालवड किंवा एकही बाहेरची नाही घेतली, हे घरीच केलेत. पण मग उच्च वंशावळ म्हणजे त्या योजनेतून मिळालेल्या सिमेंट्समधून त्यांनी म्हणजे बोलले की ह्या गाईला हे भरा, त्यातून ती कालवड निर्माण झाली आणि ती एक ह्या वातावरणाला तग धरून राहणारी आली. त्यांनी त्याचे ब्लड सॅम्पल नेले आणि ते ब्लड सॅम्पल एक कानातून जे ब्लड नेलं त्यातून मग त्यांनी ते चेक केलं की ते उष्ण वातावरणाला किती तग धरते, आजाराचं प्रमाण काय आहे, मस्टॅटिस काय आहे, दूध किती देते, ह्या सगळ्यावरती त्यांनी एक ती स्पर्धा ठेवली होती. त्यातून आमचा राज्यभरात म्हणजे त्यांनी एक 16,000 गायांचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं. त्यातून त्यांनी तो आमचा महाराष्ट्रात 3रा क्रमांक आला. अरे वा वा वा, प्रथमतः तुमचं अभिनंदन या बाबतीत. तर ताई, खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही ब्रीडिंग करताय. म्हणजे एकंदरीत चारा व्यवस्थापनामध्येही तुमचा हातखंड आहे, दुसरी गोष्ट ब्रीडिंगमध्येही हातखंड आहे. म्हणजे एकदम चांगल्या म्हणजे ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट या गोष्टी सगळ्या तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळताय. तर ताई, मला याच्या पुढचा अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या दुग्ध व्यवसायाव्यतिरिक्त इतर कशातून तुम्हाला इन्कमचा सोर्स आहे का किंवा उत्पन्नाचा सोर्स आहे का? हां, म्हणजे ह्याचं उत्तर असं देता येईल की जसं काय म्हणतात ना, दुधाचे दर एकसारखे नसतात, वर्षभरात एकसारखे नसतात, बदलत राहतात. एक पावसाळा आला
की त्याचे दर कमी होतात, कमी होतात, उन्हाळा आला बरोबर. की वाढतात. वाढतात. पण मग एकावरती अवलंबून न राहता आम्ही प्रत्येक गोष्टीतून सोर्स निर्माण होईल असा विचार करतो. जसं की नुसतं दूध देणाऱ्याच गायी नाही गाईचं हे नाही. करत, बरोबर आहे. त्याच्यातून मिळणाऱ्या कालवडी, नंतर शेणखतावरती शेणखतावर. प्रक्रिया, नंतर शेळीपालन, नंतर कोंबडी पालन, असं वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला उत्पादन मिळेल की ओके. जेणेकरून नाही का नुसतं दूध उत्पादनच उत्पादनावरच ठेवलं ठेवलं. तर दर कमी झाल्यानंतर म्हणजे म्हणतात की हा व्यवसाय परवडत नाही, बरोबर पण मग त्याला आसपास थोडासा सोर्स असला तर मग तो व्यवसाय डबघाईला येत नाही. आता सर उदाहरण म्हणजे एक 4-5 शेळी आहेत, एक 100 ते 150 कोंबडी आहे माझ्याकडं, अच्छा. एक रोजची एक 30-35 अंडी म्हटलं तरी घरातला एक किराणा म्हटलं खर्च तरी भागून जातो. एक महिन्याभराचा त्या अंड्यांच्या पैशावरती किराणाचा खर्च माझा भागून जातो. अच्छा अच्छा अच्छा. हा गोटा निर्माण करताना जितका आमचा घरातला एक 50% वाटा आहे, तितकाच गोविंद डेअरीचा एक 50% वाटा म्हटलं तरी चालेल सर. आणि त्यात वहिनी साहेब जे आमच्या पाठीशी उभं राहतात अच्छा. की एकाच गोष्टीवरती नाही थांबलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीतून पैसा आला पाहिजे. जे एक दुधाचाच जसं त्या एक घर सांभाळून बाकीचे महिलांना पुढं आणतात वहिनी साहेब, तसंच त्यांनी नुसतं दुधातून पैसा न येता एक शेणखतावरती सर असं सांगायला मला आनंद होईल की त्यांनी पहिला डेमो प्रोम खताचा घेतला होता. तर त्याचा प्रक्रिया करून म्हणजे त्याचा काय रिझल्ट येतो हे रिझल्ट बघायला आम्ही एक भुईमुग केला होता. भुईमुग, त्या अच्छा. भुईमुगाचं पीक घेताना एक अर्ध्या प्लॉटला तो खताचा टाकलं होतं आणि अर्ध्या प्लॉटला टाकलं नव्हतं. तर ज्या प्लॉटला जे प्रोम खत वापरलं होतं आम्ही, त्या खतातून एक त्या शेंगांचं डबल उत्पादन निघालं होतं. आणि ज्याला नव्हतं वापरलं त्यात कमी खर्च म्हणजे एक रेग्युलरली उत्पादन निघालं होतं. म्हणजे मग एक डेअरीचा एवढा मोठा हातखंड आहे की एकावरती न राहता चारही गोष्टींनी शेतकऱ्याला चारही बाजूने पैसा, वहिनी कसा साहेब तो घेता पण येईल. विचार करतात की पैसा कसा घेता कसा येईल घेता याचा येईल. विचार करतात. एकंदरीत तुम्हाला शेणखतामधून पैसा उपलब्ध होतोय, दुसरी गोष्ट कालवडींपासून पैसा उपलब्ध होतोय, तिसरी गोष्ट म्हणजे कोंबड्यांपासून अंड्यांपासून पैसा उपलब्ध होतोय, शेळीपालनापासून पैसा उपलब्ध होतोय. म्हणजे एकंदरीत या गोठ्यामध्ये एकही गोष्ट वाया जात नाहीये, म्हणजे सगळ्या गोष्टींचा इन्कम तुम्हाला मिळतो. आणि सर व्यतिरिक्त दुधाचा असं विचार करायला लागला तर त्या एक वहिनी साहेब आहेत, त्या घर सांभाळून पूर्ण एवढ्या मोठ्या डेअरीचा कारभार सांभाळतात. मग त्यावेळी आम्ही पण असा विचार केला की आपणच घर आणि बाकीचं न करता एक चारी बाजूने आपण हातभार दिला तर ती योग्य पडेल ना. ताई, खरंच खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही आम्हाला एकात्मिक दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं असतो, त्यातून इन्कम आपण कसा कमवू शकतो याविषयी उत्तर दिलं. तर ताई, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की एवढा मोठा गोठा म्हणजे 65 गायींचा गोठा तुम्ही सांभाळताय, आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर ही 65 गायींचा गोठा सांभाळताना एका प्रेरणेची गरज असते, म्हणजे प्रत्येक माणसाला. तसं तुमच्या प्रेरणेचं उगमस्थान कोण आहे आणि कुणाकडून प्रेरणा घेता एवढी? प्रेरणा सर म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट कुटुंबाचा पाठिंबा पाहिजे. जे माझ्या कुटुंबाचा एक भरघोस माझ्या पाठिंबा होता. अजून एक प्रेरणास्थान म्हणेल तर गोविंद डेअरीच्या संचालिका आदरणीय वहिनी साहेब, त्या एक महिला असून एवढी मोठी डेअरी सांभाळू शकतात. मग आपण एक छोटा मोठा गोठा पण करू शकतो हा विचार आला. आणि नंतर मग त्यांच्याबरोबर जे महिलांना पुढे येण्यासाठी संधी देतात किंवा बोलतात, त्या विचार घेऊन मी सुरुवात केली. सुरुवातीला छोटी मोठी कामं करत गेली, नंतर थोडासा हातभार लावत करत गेले. नंतर चारा आणण्यासाठी पुन्हा सर एक प्रॉब्लेम व्हायला लागला की हे बाहेर गेल्यानंतर त्यांची वाट बघायला लागली. मग तो विचार येत पुन्हा मग यांनी तू करू शकते, तू होऊ शकतं त्याला. मग हे सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्रॅक्टर चालवायला शिकवलं त्यांनी मला. मग हे करत इथपर्यंत आले. म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला, आणि गोविंद डेअरीच्या ज्या संचालिका आहेत श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर, त्यांच्याकडूनही तुम्हाला प्रेरणा मिळाली. खरंच खूप सुंदर पद्धतीनं उत्तर देत आहे तुम्ही. आणि एक गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत असतं की महिला म्हणजे हा व्यवसाय करू शकत आहेत, करतील की नाही. कारण बऱ्याच जणांचा समज असा आहे की हा व्यवसाय शेणामातीचा व्यवसाय आहे, उचल साचलीचा व्यवसाय आहे, जड व्यवसाय आहे आणि एकदम अवघड व्यवसाय आहे. महिला या व्यवसाय, पण आज तुमच्या रूपातून आम्हाला एक दिसतं इथं की
तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं हा व्यवसाय एकटी हँडल करताय आणि चांगल्या पद्धतीने हँडल करताय आणि एक महिला पशुपालक म्हणून आज तुम्ही नावलौकिक कमवताय. खरंच ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला या गोष्टीचं खरंच खूप सुंदर वाटलं की तुम्ही 65 गायींचा गोठा, एवढा मोठा गोठा तुम्ही एकटी सांभाळताय. तर ताई मला याच ह्याच्यावरती विचारायचं आहे की आत्ता तुम्ही सांगितलं की स्वतः तुम्ही ट्रॅक्टर चालवता, बऱ्याच गोष्टी तुम्ही करता. तर एकंदरीत आज ज्या महिला या व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्या महिलांना ह्या व्यवसायाकडे बघायचं आहे, पाहायचं आहे, तर त्या महिलांना तुम्ही काय सांगाल? त्या महिलांना असं सांगेन की न थांबता, म्हणजे आपल्याला होणारच नाही, आपण करणारच नाही, नाही का. प्रत्येकजण विचार करते की नाही होणार नाही, एक महिला म्हणून होऊ शकत नाही. मग त्यांना असं आहे की न थांबता आणि हा व्यवसाय महिलांनी करावा. कारण एक छोट्या मोठ्या गोष्टी जसं आयुर्वेदिक उपचार पद्धती करताना एक घरातलं किचनच्या छोट्या छोट्या एक कोरपड, हळद या गोष्टी बारीक करून उपचार होऊ शकतो आणि त्या छोट्या गोष्टी पुरुषांपेक्षा महिलांकडे बारकावा जास्त असतो. बरोबर आहे. मग त्यांना सांगेन. आणि कुठल्याच व्यवसायात असं हा नाही की ते करतात मग मला जमणार नाही. प्रत्येक मनात विचार केला आणि आणलं तर प्रत्येकजण करू शकतो. बरोबर आहे. खूप सुंदर पद्धतीने उत्तर दिली आणि तुमचा संघर्ष आम्हाला या शब्दातूनच जाणवतोय. कारण अनुभवाचे बोल असतील तरच कुठंतरी यशोगाथा लिहिली जाते आणि तोंडातून येते. आता आपण कार्यक्रमाच्या थोडं शेवटाकडे आलेलो आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता इथून पुढचं तुमचं नियोजन कसं असणार आहे आणि एकंदरीत तुमचे टार्गेट्स किंवा अचिव्हमेंट्स काय असणार आहेत? इथून पुढचं नियोजन म्हणजे एक आत्ता 65 गायी आणि कालवडी आहेत, पण पुढचं नियोजन एक स्वप्न म्हणाल तर एक 100 गायी दुधाच्या करणं आणि त्यांचं दूध घेणं आणि त्यांना वर्षभर एक सारखा चारा राहील, घास वर्षभर पुरेल असा चारा करणं, हे पुढचं नियोजन आहे. आज सुषमा नाळे या केवळ यशस्वी दुग्ध व्यावसायिक नाहीत, तर इतर महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एक छान पद्धतीनं एक अनुभव आमच्याशी तुम्ही शेअर केलेत आणि अनुभव आम्हाला सांगितले तुमच्या पशुपालनातले. सुंदर पद्धतीनं तुम्ही या गोठ्याचं नियोजन कशा पद्धतीनं करता हे आम्हाला सांगितलं. खरंच तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. कष्ट पेरतो, घाम शिंपतो, सडा शिवारी सोन्याचा. जग पोशिंदा गडी हा खंदा, सलाम त्याला मानाचा. मान मातीचा, सन्मान बळीराजाचा. मान मातीचा, सन्मान बळीराजाचा.